महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी सदर बाजार इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या सभेच्या व्यासपीठावरून खासदार मंडलिक आणि खासदार महाडिक यांचा जोरदार समाचार घेतला। केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाचे वाभाडे काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली। देवेंद्र फडणवीस हे गोडबोले, साखर झेले आहेत असा टोला त्यांनी लगावला। ज्या उद्धव ठाकरे यांनी मंडलिकांना निवडून आणण्यासाठी गेल्या निवडणुकीत सभा घेतल्या, खासदार केलं, त्या पक्षप्रमुख ठाकरे आणि मातोश्रीशी ते गद्दारी करू शकतात, तर सामान्य मतदारांना चुना लावायला ते कमी पडणार नाहीत, अशा शब्दात अंधारे यांनी खासदार मंडलिक यांच्यावर टीका केली। स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून ते शिंदे गटात गेले, त्यामुळे कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे, विकलेला खासदार स्वीकारणार नाही, असा घणाघातही अंधारे यांनी केला। तुम्ही जर कोल्हापूरच्या मार्केटमध्ये गेलात, कपड्यांच्या लाईनला गेलात किंवा कुठल्याही दुकानात गेलात आणि एखादी वस्तू विकत घेतली, दुकानाच्या काउंटरवर एक बोर्ड लिहिलेला आहे। काय बोर्ड आहे? एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही। जर एकदा विकलेला माल परत स्वीकारला जाऊ शकत नाही, तर विकलेला खासदार कसा परत स्वीकारला जाऊ शकेल? हे मंडलिक झाले किंवा ही सगळी माणसं जी तिकडे गेली, ती आधी शेरो शायऱ्या करत होते आणि शेरो शायऱ्या करत ते सांगायचे, कतलियों कैसा बदल लेते हैं, पुण्य की ओर वे पाप बदल लेते हैं, और मतलब के लिए अक्सर लोग अपने बाप बदल लेते हैं। हे ह्यांनीच बोललेले, आपण काहीच सांगायची गरज नाही, हेच बोललेले लोक। अशा लोकांकडून जी लोक, विचार करा, ज्या पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेबांनी यांची एवढी हैसियत बनवली, यांना तिकीट दिली, यांना खासदार केलं, यांना राज्यकर्ता बनवण्यासाठी धडपड केली, यांच्यासाठी प्रचार सभा दिल्या, ज्या मातोश्रीने आणि ज्या ठाकरे परिवारांनी एवढं दिलं, त्यांना जर मंडली गद्दार होऊ शकतात, तर तुमच्या माझ्यासारख्या मतदारांना चुना लावायला किती वेळ लागतोय? विश्वगुरूचा डांगोरा पिटणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी ही सर्वसामान्य नागरिकांची उन्नती, शिक्षण, तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव आणि महिलांची सुरक्षितता या संदर्भात नाही, तर जेवढा मोठा भ्रष्टाचारी तेवढं मोठं पद, भ्रष्ट नेत्यांना मंत्रिपद आणि गुन्हेगारांना अभय, ही मोदींची गॅरंटी आहे, अशी टीका त्यांनी केली। मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात लोकहिताची 9 विकास कामं सांगावीत, महागाईवर नियंत्रण, तरुणांना रोजगार, महिलांची सुरक्षितता या विषयावर हे सरकार पूर्ण अपयशी ठरलंय, असंही त्यांनी सांगितलं। खासदार मंडलिक आणि खासदार महाडिक हे सोयीनुसार राजकारण करतात, जिकडं भेळ तिकडं खेळ अशी त्यांची नीती आहे। व्यक्तिगत स्वार्थापुढं त्यांना दुसरं काही दिसत नाही। लोकसभेला एका पक्षाकडून विधानसभेला दुसराच पक्ष, अशी त्यांची पद्धत आहे। सोयीनुसार पक्ष बदल करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवा, असं आवाहन सुषमा अंधारे यांनी उपस्थितांना केलं। आमदार जयश्री जाधव यांनी यावेळी बोलताना भाजप फोडाफोडी आणि जातीधर्मात भेदाभेद करण्याचं राजकारण करतंय, अशी टीका केली। सध्याची हुकुमशाही पद्धतीची परिस्थिती बदलण्यासाठी शाहू छत्रपतींना विजयी करा, असं आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केलं। माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी मोदींची मन की बात केवळ उद्योगपतींसाठी आहे, अशी टीका केली। पंतप्रधान मोदी हे मन की बातमधून गरिबांविषयी बोलत नाहीत, तर उद्योगपतींच्या हिताच्या गोष्टी करतात। गरीब गरीबच राहिला पाहिजे, जातीजातीमध्ये तेढ निर्माण झाली पाहिजे, असंच भाजपाचं धोरण आहे, अशी टीकाही लाटकर यांनी केली। यावेळी माजी नगरसेवक अशोक भंडारे, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, RPIच्या रूपा वायदंडे यांनीही मनोगत व्यक्त केली। माजी महापौर भीमराव पोवार, काँग्रेस महिला आघाडीच्या सरला पाटील, जयश्री चंद्रकांत जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर दशमिता जाधव, माजी नगरसेवक महेश जाधव, तौफिक मुलानी, हर्षल सुर्वे, स्मिता सावंत, विशाल देवकुळे, मंजित माने, सरदार कांबळे, नागेश वडार, श्रीपती साळोखे यांच्यासह महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते।